आज जर का काठी शस्त्र हातामध्ये नसतं ना भाऊ, तर बैलांना डायरेक्ट कोलतच असतं, आम्हाला मारलं असतं डायरेक्टली. म्हटलं अरे बापरे चला. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर सकाळ सकाळी आलो बघा मी आमच्या शेताकडे चक्कर मारायला. म्हटलं चला एक चक्कर मारू मस्त सकाळ सकाळच्या पारी. तर बघू म्हटलं शेतातील वातावरण कसं काय. तर वातावरण बघण्यासाठी गेलो तर मित्रांनो काय बघतोय मी, तर आमच्या गावचे 5 लोक डायरेक्ट हागायला बसले भाऊ शेतामध्ये. यार काय करतं यांना तर 12,000 रुपये देऊन पण मोदीनं यांच्या घरी संडास बांधून दिलेलं, तरी आमच्या वावरात काय काय मजा येते काय माहिती भाऊ त्यांना. तर भाऊ टोपल्यावर असा ताल धरला होता ना डायरेक्ट मूड फ्रेश. अरे बापरे म्हटलं काय खतरनाक वाजवलं रे भाऊ. कधी नव्हतं वाजवलं होतं पण भारी वाजवलं होतं. मग काय भाऊ मित्रांनो, मग टाकला ना भाऊ गायला चारा मी कुटार टाकलं ना भाऊ. कुटार टाकला आणि भाऊ गाय तर अशी खात होती की जसं काय मी तिला सोडत टाकला इतका फास्ट खात होती. तिकडून आले भाऊ आमच्या गावचे प्रसिद्ध नालकरी परमेश्वर काळे. मग काय भाऊ ते म्हटलं अरे कसा व्हिडिओ शूट करायला. अरे म्हटलं जाऊ द्या भाऊ, तुम्ही आंघोळी केलेलं नाही 3-3 दिवसांनी, आम्ही पण नाही केलेलं, चाल द्या म्हटलं शूटिंग काय होत नाही. अरे तुम्ही हे तर ऐकलंच असेल मित्रांनो की हर गली मी कुत्ता शिरवत आहे, पण आपल्याकडं तसं काय नसते भाऊ. आपल्याला सगळेच घाबरतात बघा का पळून गेला तर. अरे बाप इकडं तर चिमण्या बघून तर डायरेक्ट मन प्रसन्न करणार होतं वातावरण होतं भाऊ. हे पहा ना भाऊ खुजली का दिवाना निवांत बसला होता भाऊ, काय विषय. तर मग काय भाऊ ते काका आले होते आमच्याकडे. ते काका म्हटलं यार म्हटलं काका ते बैल तुमचे होते ना, तर त्यांना समजून सांगा म्हटलं, नाही तर हाफ मर्डरची केस टाकून देईन. ते म्हणले बाबू काय टाकतो मग हाफ मर्डरची केस. यानं तर फार धिंगाणा मारून टाकला होता भाऊ याचा बोरीचा, तर डायरेक्ट दगड मारू. तर चला मित्रांनो पार्ट 2 मध्ये तुम्हाला बैलाने काय मारलो तर कसं मारलो सांगेन, त्यासाठी आयडीला फॉलो करून ठेवा.